नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण एक नवीन माहिती घेऊन आलो आहे की जे 16 जुलै पासून ते 19 जुलै पर्यंतच्या नवी मुंबई मनपाच्या एक्झाम्स होणार आहेत, त्यामध्ये आपल्याला कोणते कोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत। ते डॉक्युमेंट्स न नेल्यास कदाचित आपल्याला एक्झाम मध्ये बसता येणार नाही। तर पूर्ण माहितीसाठी आपल्याला व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहायचं आहे। व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलवर नवीन असल्यावर सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉन दाबवायचा आहे, ज्यामुळे आपल्याला अशा अपडेटेड व्हिडिओज नेहमी येत राहतील। ठीक आहे, चला तर आपल्याकडे अंगणवाडी सुपरवायझरच्या आणि अंगणवाडी मुख्य सेविकेचा बॅचेस 7 जुलै पासून म्हणजे 7 जुलैपासून सुरू झालेला। 7, 8 आणि 9 ला आपल्याकडे ऑफर होता। काय आज 9 जुलै आहे, लास्ट डे आहे। ऑफर काय आहे तर आपल्याकडे सगळ्या बॅचेस या 2500 रुपयामध्ये अवेलेबल आहेत, व्हॅलिडिटी 1 इयरची। ठीक आहे, तर फक्त 2500 रुपयामध्ये आपल्याला 1 इयर व्हॅलिडिटी सोबत कोणतेही बॅच मिळू शकते। मग ते अंगणवाडी सुपरवायझर असो, अंगणवाडी मुख्य सेविका असो, डीएमईआर असो किंवा एएनएम जीएनएम असो, कोणत्या पण एक्झामचा बॅचेस आपल्याला अवेलेबल आहेत 2500 रुपयामध्ये। ठीक आहे, आपल्याला 8010457760 या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे, कॉल किंवा मेसेज करायचा आहे। ठीक आहे, आणि आपली सीट बुक करून घ्यायची आहे। चला आता इन्फॉर्मेशन बघूया आपण। इन्फॉर्मेशन ही आहे की आपल्याला काय घेऊन जायचं आहे। पहिले तर हॉल तिकीट म्हणजे आपला जो ऍडमिट कार्ड आहे, आपण काल व्हिडिओ बघितला होता की हॉल तिकीट जी आली आहे ती डाउनलोड कशी करायची आहे ते आपण बघितलं। डाउनलोड केल्यानंतर त्याची आपल्याला प्रिंट काढायची आहे। मोस्ट प्रोबेबली आपण कलर प्रिंट घेऊन जाऊ। ठीक आहे, कलर प्रिंट जर घेऊन गेलो तर आपल्याला ती भीती राहणार नाही की झेरॉक्स चालेल की नाही चालेल। एक कलर प्रिंट घेऊन जायची, एक झेरॉक्स घेऊन जायची, त्यांनी जी मागितली ती आपण देऊ शकतो। ठीक आहे, आणि पासपोर्ट साइज फोटो किती घेऊन जायचे तर 2 घेऊन जायचे। ठीक आहे, आणि ओरिजिनल आयडी कार्ड, जर तुम्हाला आधार कार्ड न्यायचं तर आधार कार्ड नेऊ शकता, जर तुम्हाला पॅन कार्ड न्यायचं आहे, इलेक्शन कार्ड न्यायचं आहे, पण जे तुम्ही ओरिजिनल नेत आहे त्याची झेरॉक्स घेऊन जायचं आपल्याला। ठीक आहे, 2 वेगवेगळं घेऊन जायचं नाही। हे झाले 3। आणि ज्यांचं लग्न झालं असेल अशा महिलांचं जर नाव चेंज झालं असेल तर आपल्याला मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट असेल तुमच्याकडे ते पण चालेल। ठीक आहे, मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट चालेल। ठीक आहे, तर या व्हिडिओ मध्ये आपण कशाची माहिती बघितली की 16 जुलै ते 19 जुलै पर्यंतच्या नवी मुंबई मनपाच्या एक्झाम्स होणार आहेत। आपण बघितलं होतं अगोदरच्या व्हिडिओ मध्ये की कोणाच्या 16 ला आहे, कोणाच्या 17 ला आहे, कोणाच्या 18 ला आहे आणि कोणाच्या 19 ला आहे। ठीक आहे, आपापल्या माहितीनुसार तो व्हिडिओ जाऊन बघा जर तुम्हाला माहिती नसेल तर, आणि त्या माहितीनुसार तुम्हाला पहिले 7 किंवा 8 दिवस अगोदर आपल्याला अवेलेबल झाली आहे हॉल तिकीट। ठीक आहे, काल आपण व्हिडिओ बघितला की हॉल तिकीट अवेलेबल झालेली आहे। ठीक आहे, जर कोणाचं डाउनलोड होत नसेल याचा अर्थ की तुम्हाला जाऊन बघायचं आहे की आपला एक्झाम कधी आहे। जर तुमचा होऊ शकते की 19 तारखेला आहे आणि तुमची हॉल तिकीट यायची असणार, बरोबर आहे। ठीक आहे, आणि मग आपल्याला हे 4 डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहे। हॉल तिकीट, त्याची कलर आणि प्रिंट, कलरची प्रिंट आणि झेरॉक्स सुद्धा, आणि त्यानंतर पासपोर्ट साइज 2 फोटो, त्यानंतर जे आयडी कार्ड घेऊन चालला त्याची झेरॉक्स, आणि लग्न झालं असेल तर मॅरेज सर्टिफिकेट। ठीक आहे, तर आपल्याला जर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा। ठीक आहे, अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला येत राहतील। थँक्यू सो मच।